आणि ट्रस्ट वॉलेट ओपन करायचं. आता ओम तू रिसिव्ह केलंय. आता मी इथं सेंडच्या ऑप्शनवर क्लिक करणार. त्यानंतर USDT जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते इथं अवेलेबल दाखवणार जेव्हा आपण सेंडवरती क्लिक करणार. सेंडवरती क्लिक केलं त्यानंतर हा QR कोड ओपन करायचा. त्यानंतर आता ज्या QR कोडवरती आपल्याला मारायचे, ज्याला रिसिव्ह करायचे ते रिसिव्हवरती क्लिक करायचं आणि USDT BNB सर्च करायचं. आता मी ओमच्या QR वरती मारतोय. आता त्याचा ॲड्रेस ऑटोमॅटिकली फेच झालाय. नेटवर्क चेक करायचं, BNB स्मार्ट चेन आहे का, BNB स्मार्ट चेन. दोघांचे नेटवर्क सेम पाहिजे. मी जे सेंड करतोय ते आणि जो रिसिव्ह करतोय ते दोन्ही नेटवर्क सेम पाहिजे. त्यानंतर मी किती अमाऊंट सेंड करायची, मी $1 फॉर एक्झाम्पल कन्फर्म झालाय कम्प्लीट. तुला $1 रिसिव्ह झाला असेल बघ होम. तुझ्या ह्याच्यात चेक कर, बॅक जा रिफ्रेश कर. आलाय का $1? आलाय बघ, $1 आलाय. आता तू जेव्हा सेंडवर क्लिक करशील तेव्हा तुला ते दिसेल तुझ्याकडे जे अवेलेबल आहे ते क्रिप्टो. हे तुझे की आहे ना बॅकअप करून ठेव, कारण की की हरवल्या तर तुझं वॉलेट बंद झालं. तुझं वॉलेट बंद झालं म्हणजे